सलामीची जोडी 40+ फॉर्मॅटची उत्कृष्ट गायक आहेत सुरेंद्र पहिलं PP1 चे षटक घेऊन आलेला आहे पॉवर प्ले नंबर 1 चे षटक खूप सुंदर मैदान आज थोडस ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते आज अतिशय आनंदाचा दिवस मंगलमय दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं अतिशय रुबाबदार आयोजन करण्यात आलेलं आहे DPL 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत यस राकेश पाटील जे पोलीस महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित पोलीस आहेत त्यांचे बंधू देखील लेन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सुरेंद्र चला एक लक्षात घ्या 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी असेल पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल येतोय सामन्याला सुरुवात जोरदार टाळ्यांनी आपण DPL 2025 ला प्रारंभ करूया हो पहिला चेंडू जोरदार अपील केला होता झपकन आतमध्ये येणारा चेंडू नॅचरल स्विंग बघायला मिळाली एक धाव लेग बाईटचा इशारा यस तिथे काय घडलं एक्झॅक्टली पाहावं लागेल एक धाव नि आलेली आहे धावसंख्येचा श्री गणेश होताना पुढचा चेंडू सुरेंद्र याचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेगला रिंग मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता एकच धाव मिळेल सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 2 पहिलं पॉवर प्ले षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा सुरेंद्र आमच्यापासून दूर जातोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर स्विच हिटचा फटका चेंडू चाललाय शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक दक्ष होता एकच धाव तिथे पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धावबाची संधी होती पण ती दवडली बघा सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं 2 धाव पूर्ण केल्या बॅटरने आणि धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 4 भागवत पाटील महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट सिंगर गायक आहेत भागवत पाटील आपलं मी खूप हार्दिक स्वागत करतो आणि साई कृपा डुंगे 40+ फॉर्मॅट मधील एक उत्कृष्ट क्रिकेटर डुंगे गावचे हे सुपुत्र आहेत त्यांचं खूप मी हार्दिक स्वागत करतोय DPL 2025 मध्ये पुढचा चेंडू सुरेंद्र सज्ज होते बॉलिंग मार्कवर आज जो संघ जिंकणार खरोखरच डुंगेगाव मध्ये रॅली गुलाल उधळणार बँड पथक वाजणार आणि कोण वाजवणार बघूया सेलिब्रेशन तर होणारच पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सुरेंद्र क्लीन बॉल परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर फलंदाज होते बाद अशोक पाटील बाद झालेला आहे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिला हादरा दिला बॅटिंग करणाऱ्या अश्विनी एंटरप्राइजेसला पहिली सफलता मिळवून देते गोलंदाज सुरेंद्र 40+ फॉर्मॅट मधील हा गोलंदाज आहे आणि यश आपल्या संघाला मिळून देतो अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे सांघिक 4 या धावसंख्येवर प्रथमेश पाटील चांगली माहिती देताना बुटांची जादू दाखवताना तुमचं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी खूप हार्दिक स्वागत करतोय देवनांजी म्हात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी खूप हार्दिक स्वागत करतोय डुंगे प्रीमियर लीग 2025 मध्ये न्यू बॅटर जितेंद्र
सुरेंद्रचा पुढचा चेंडू सामना करेल जितेंद्र. हुक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव फलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 5 या अंकावर 1 गडी बाद. पहिलं पॉवर प्लेचे षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू स्टेप आउट हा पटका खेळला होता व्ही शेप मध्ये. मिडॉपला क्षेत्ररक्षक दक्ष होता. रिंग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये मिळेल फक्त एकच धाव. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 6 लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन 1 विकेट गवाई. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सुरेंद्र. शेवटचा चेंडू आहे पीपी नंबर 1 चा. हो, चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा. एक अतिरिक्त धाव निश्चित धावफलकावर जोडली जाईल. पंचांनी वाईटची खून केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 7. ह्या एक्स्ट्रा धावा थांबवाव्या लागतील कारण निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. बघूया किती धावांपर्यंत मजल असेल अश्विनी एंटरप्राइजेसच्या संघाची. चेंडू मात्र बघूया लॉफ्ट केलेला आहे. मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता आणि चेंडू मात्र येतोय लॉंग ऑन कडे. जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं पॉवर प्लेचे षटक हे समाप्त झालेलं आहे. धाबा आहेत धावफलकावर 9, गडी बाद झालेला 1. चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज सुरेंद्र याने 9 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. उर्वरित अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सेकंड पॉवर प्लेला आता सुरुवात होईल. पीपी 2 म्हणजे पॉवर प्ले नंबर 2 चे षटक सुरू होणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आता सीमा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. नाही 2 केलेत ना 5 जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ मालक निलेश तुकाराम भगत. अश्विनी एंटरप्राइजेस संघ मालक ओनर आहेत आदेश वसंत पाटील. सानवी मंडप डेकोरेटर्स चे संघ मालक रंगेश रवींद्र पाटील आणि श्री कला एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत घनश्याम पाटील आणि जयेश भोईर. असे 4 संघ आपण या प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. दीपेश पाटील दुसऱ्या षटकासाठी दुसऱ्या पॉवर प्ले षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि सामना करेल बॅटर जितेंद्र. ओ फुलटॉस चेंडू फ्लिक केलेले आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा. 1 बॉल 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. पहिला मोठा फटका आजच्या या दिवसामधील जितेंद्रच्या बॅट मधून तनदणीत चौकार आला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 13 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या चौकाराची आवश्यकता होती. कॉन्फिडन्स लुकिंग शॉट आपण बघितला. आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. फ्लिक केला. बॉटम एंडचा चांगला फटका बघितला. धावसंख्या 13. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर दीपेश. सामना करेल बॅटर जितेंद्र. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन षटकार. बघा आमच्यापर्यंत माहिती ही पोहोचवलेली आहे की आतापर्यंत कुठलाही सराव किंवा प्रॅक्टिस केलेली नाही या खेळाडूने. जितेंद्र आता मात्र दे दनादन फलंदाजी करतोय. त्या अगोदर चौकार आणि आत्ताच आपण बघितला एक लाजवाब शानदार षटकार त्याने ठोकलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 19 या आकड्यावर. 10 कदम 2 चेंडूंमध्ये दाखवलेला आहे. दीपेशचा चांगला समाचार घेतोय बॅटर जितेंद्र. घंटो का काम मिनिटो में करणारा हा बॅटर आहे. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला तटवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक धोका निर्माण झालेला आहे. चुकीला माफी नाही. फलंदाज बाद होते जितेंद्र. चूक झाली आणि चुकलात तर ट्रॉफीला मुकलात. फक्त एकच धाव बॉलकर आम्ही ऍड करणार आहोत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. सर्वेश पाटीलचं नाव खूप फेमस आहे भिवंडी तालुक्यामध्ये. सर्वेश पाटील इंटर होतोय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. जितेंद्र चांगली फलंदाजी करत होता पण बघा अवसानघातकी प्रयत्न केला. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तो धावबाद झालेला आहे.
वेलकम के के पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत डुंगे प्रीमियर लीग 2025 मध्ये. जितेंद्रने आपल्या संघासाठी खूप मौलिक धावा जोडल्या, 12 धावांचं योगदान दिलं, 4 चेंडूंचा सामना केला, 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. न्यू बॅटर सर्वेश. चेंडू मात्र निश्चित दिशाहीन आहे. पंच आम्हाला नो बॉलचा इशारा करताना फ्रीट बॉल असेल. एक धाव धावफलकावर आम्ही ऍड करणार आहोत. त्यांनी यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. ओ फ्रीटचा चेंडू होता, चेंडूला हुक केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. तसे क्रिकेटमध्ये एक एक धाव व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाची असते. एक एक धाव. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 22 धावा चांगल्या येताना सेकंड ओव्हर मध्ये दुसरं पॉवर प्ले षटक सुरू आहे. जोरदार अपील केलं होता, पंचाने अपील फेटाळून लावला. एक लेग बाईटची धाव धावफलकावर आम्ही ऍड करणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 23, 2 गडी बाद 23 धावा. दुसरं पॉवर प्ले षटक प्रगती पथावर दीपेशची महागडी गोलंदाजी बघायला मिळते. सर्व स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. ओ गुडघे टेकलेले आहेत. सिटेड बॅटेड स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. लाजवाब फटका. ही ओळख आहे या खेळाडूची. हॉट फेवरेट स्ट्रोक, हॉल मार्क आपण षटकार बघितला सर्वेशाचा. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. सर्वेशला तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाही. त्याचा स्वाभाविक खेळ, नॅचरल खेळ मात्र तो सादर करणार आणि त्याने एक उत्तुंग षटकार ठोकलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 2 गडी बाद 29 धावा पाहतोय. खूप चांगल्या धावा पाहतोय. महागडी गोलंदाजी म्हणजे 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या दीपेश याने. येणारे अजून 3 षटक बाकी आहेत. सर्वेशने 26 चेंडूंमध्ये 92 धावा कुठून काढलेल्या आहेत. दमन येते. यस, कुठला ग्राउंड होता दमनचा? पटेल का? चला, माझ्यापर्यंत माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 14 षटकार ठोकले होते आणि 1 चौकार होता. क्या बात आहे. नानी दमन, सुभाषचंद्र बोस हे ग्राउंड. यस यस, बरोबर. सुभाषचंद्र बोस हे ग्राउंड आहे नानी दमन येथे. त्याच ग्राउंडवर सर्वेशने कमाल केली होती. 26 चेंडूंमध्ये 92 धावा कुठून काढल्या होत्या. नॉट आउट होता. 8 धावा जर पूर्ण केल्या असते तर सेंचुरी देखील आपल्याला बघायला मिळाली असती. प्रशांत थर्ड ओव्हर साठी खूप चांगला चेंडू होता. बीट केलेल्या बॅटरला. इन कट्टर हा बॉल होता. तिथे एक्झॅक्टली काय घडले पाहावं लागेल. फलंदाज बाद झालेला आहे. कॉट बिहाइंड बाद झाला का बॅटर? होय, बरोबर आहे. आणि आता मात्र बाद होतोय शशिकांत. 3 गडी बाद झालेले आहेत. धावा आहेत धावफलकावर 29. न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. या संघाचा गौरव बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. पण सर्वेश आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करताना 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. 7 धावांवर तो खेळतोय. सर्वेश अंडर 19 अंडर 22 क्रिकेट देखील खूप चांगला खेळला. आता रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आपले जलवे दाखवताना डुंगेगावचा सुपुत्र आहे. यस, नंतर मी माहिती देईनच. पुढचा चेंडू प्रशांत याचा हुक केलेल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू चालला अतिशय जलद गतीने. ओ काय फिल्डिंग बघायला मिळते. जबरदस्त ओमकार होता तिथे. अगदी डाईव्ह मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 31 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. फलंदाजाला शांत करणार का प्रशांत?
सर्वेशने काहीतरी टिप्स कान मंत्र दिलेला आहे बॅटर गौरव साठी. पुढचा चेंडू प्रशांत याचा. ओ चेंडूला जबरदस्त फटका, अप्परकटचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे चाललाय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं तोपर्यंत वेल होती बॅटर कडे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 33. पुढचा चेंडू पुल केलेला आहे. पुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल पॉवर जनरेट केली होती फटक्या मागे आणि चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार गौरवच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 39, 39 ऑन बोर्ड. 39 लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. पुढचा चेंडू प्रशांत याचा. पुन्हा एक आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. चेंडू झाला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता, क्विक थ्रो केला, वेल होती फलंदाजाकडे. स्ट्राइक रोटेट करण्याची एक सिंगल कंप्लीट केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 40. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकामधील आणि तसे हे ग्राउंड हाय स्कोरिंगचे सामने जास्तीत जास्त पाहतो. याचं कारण म्हणजे आउटफील्ड अतिशय टणक आहे. त्याविषयी नंतर तुम्हाला मी माहिती देईन. पुन्हा एकदा सेटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला सर्वेश. बडी मछली जाल में फंस गई. वहां पर सर्वेश बाद. सर्वेशला बाद केल्यानंतर बघा किती सेलिब्रेशन मैदानामध्ये जल्लोष बघायला मिळतोय. कारण एक महत्वाचा मोहरा टिपण्यामध्ये यश आलेला आहे. सर्वेश बाद झाला आणि अशा प्रकारे आता चौथा हादरा बसलेला आहे अश्विनी एंटरप्राइजेस संघाला. न्यू बॅटर हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. आपल्या संघाला हर्ष आनंद मिळून देईल का? तोच हर्ष आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 40. स्वप्नील 11 धावा खर्च केल्या थर्ड ओव्हर मध्ये. प्रशांत याने. स्वप्नील आता सज्ज होईल बॉलिंग मार्क वर 4थ्या षटकासाठी. अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते. युसीएन लाईव्ह टेलिकास्ट उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जात आहे. त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू ओ बीट झाला तिथे बॅटर. एक्झॅक्टली काय घडलंय? फलंदाज बाद होतोय. बोल्ड केलेलाय गौरव भगतला. गौरवचा देखील काम तमाम केला गोलंदाज स्वप्नील याने. 5वा धक्का लागलेला आहे गौरवच्या रूपामध्ये. अवघ्या 40 धावांवर 5 गडी बाद. गौरवने एक षटकार जरूर लगावला होता पण गौरवची शिकार केली स्वप्नील याने. न्यू बॅटर यश. संघाला यश मिळून देईल का? यश भगत. नेक्स्ट मॅच जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स दोन्ही कॅप्टन. बघा मिड इनिंग नंतर, इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स असा यानंतर सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपण कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका कारण आपल्याला लिमिटेड 5 षटकांचे किंवा 4 षटकांचे सामने जे होतील ते सूर्यप्रकाशामध्येच खेळवायचे आहेत. या अनुषंगाने विनंती करतोय कारण आज गुढीपाडवा हा सण देखील आहे. त्या अनुषंगाने विनंती करतोय. सण देखील साजरा होईल एकीकडे. DPL चा हा धमाका आपल्याला बघायला मिळतोय. डुंगे प्रीमियर लीग अख्खा डुंगे गाव खेळेगा एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वर. सामना करेल बॅटर यश. हो खूप चांगला चेंडू होता. झपकन आतमध्ये येणारा स्क्वेअर लेग कडे चेंडू जातो. एकाने सोडलं दुसऱ्याने पकडलं. वेल होती बॅटर कडे. धावबादची संधी गमावली तिथे. बघा
रेस लागलेली आहे चेंडू आणि फलंदाजांमध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं. तोपर्यंत वेळ होते 3 धावा पूर्ण करण्याची. यश 3 धावा पूर्ण करते. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 43-43 ऑन बोर्ड. 5 गडी बाद झाल्यात. निम्मा संघ तंबू मध्ये गेलेला आहे. 43 धावा आतापर्यंत धाव फलकावर पाहतो आणि षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ. पुढचा चेंडू स्वप्नील याचा सामना करेल बॅटर हर्ष. जोरदार अपील आणि होय फलंदाज होते बाद. लेग बिफोर विकेट 35 स्वरूपामध्ये हर्षचा काम तमाम. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे. स्वप्नीलला बघितल्यानंतर हार्दिक पांड्याची आठवण झाली. स्पॉन्सर खुश आहेत. मी अगोदर सांगितलं होतं की क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील होईल आणि आता हर्ष बाद होतोय. 6वा धक्का अश्विनी एंटरप्राइजेस संघाला. आर्य भगत ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. विजय भगत यांचे सुपुत्र आहेत. यस विजय भगत काय महात्मा गांधी तंटामुक्त झाले ना काहीतरी होतं ना. माझी काय आर्य भगत काय गोलंदाजी बघायला मिळते. अक्षरशः वेगावर सवार झालेल्या स्वप्नील रफ्तार के सौदागर अतिशय जलद गतीने चेंडू टाकताना आपण पाहतोय स्वप्नीलला. पुढचा चेंडू सामना करेल बॅटर आर्य. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 43. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. अँगल चेंज करतोय डावखोरा बॅटर आर्य साठी. आता राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल स्वप्नील. हो खूप जलद गतीने चेंडू टाकला होता. बीट केलेल्या बॅटरला. प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी बघायला मिळते 4th ओव्हर मध्ये. स्वप्नील ॲक्युरेट बॉलिंग करताना ॲक्युरेसी बघायला मिळते बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय स्वप्नील. काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. अचूकता काय असते याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून बघायला मिळते. वेलकम रमाकांत म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. इंटरनेटची त्याने आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुमचं मी खूप खूप हार्दिक स्वागत. ओ हो 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 दांडी गेल. जबरदस्त चेंडू टाकला होता बघा. स्टंप किती लांब गेले म्हणजे यावरून दिसून येते की चेंडूचा वेग किती असेल. जवळजवळ 110च्या स्पीडने हा चेंडू टाकला होता गोलंदाज स्वप्नीलने. व्हॉट बॉलिंग अनालिसिस. काय बॉलिंग केली. सुपर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. 3 धावा देत 3 गडी बाद केलेल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 43 धावा धावफलकावर आहेत. गडी 7 बाद झालेले. काय गोलंदाजी बघायला मिळते. 43 धावा 7 गडी बाद 4 षटक समाप्त. शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज न्यू बॅटर लवेश पाटील. गीतेश अंतिम षटकासाठी. गीतेश पाटील याचे एक गोलंदाजी आगली वेगळी शैली आहे. सामना करेल बॅटर यश. पण जी सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने अश्विनी एंटरप्राइजेसची 4थ्या षटकामध्ये
काय गोलंदाजी केली स्वप्नील याने, फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या, 3 गडी बाद केले. एक्सलंट बॉलिंग फिगर, कमबॅक करून दिलेला आहे, बॅक केला आपल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने एक असं वाटलं होतं की विशाल लक्ष्याकडे वाटचाल असेल अश्विनी एंटरप्राइजेस संघाची. डायनल भगत यांच्याकडून सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गीतेशला 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हुक केलेला आहे आणि चेंडूला स्टँड मध्ये बुक केला. 6 धावा षटकार. यशच्या बॅट मधून हा धमाका आपण बघितला, धमाकेदार षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वर 49 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ह्या षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार यशच्या बॅट मधून आला. गीतेश्वर हल्ला चढवला, पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार बघितला यशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष, हो अजून एक गडी बाद होतोय. 8वा झटका आणि चांगला चटका देऊन गेला यशच्या रूपामध्ये. टीम अश्विनी एंटरप्राइजेसला 8 बाद, धावसंख्या धावपलकावर 49. 5वा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. जीत पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. काही दिवसांपूर्वी हॅलो 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 कबड्डी विश्वचषक ही स्पर्धा संपन्न झाली. भारतीय पुरुष आणि भारतीय महिला दोघांनीही विश्वचषक भारताला जिंकून दिला. पुरुष संघाने 3 गुणांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत केला. त्यानंतर महिला संघाने 23 गुणांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत केला अंतिम सामन्यामध्ये. म्हणजे कबड्डी विश्वचषक पुरुष आणि महिला असे दोन्ही विजेते पद भारतीय संघाकडे राहिलेले आहेत. चला जसजशी वेळ मिळेल तस तसं तुमच्यापर्यंत आम्ही अवश्य माहिती देण्याचा प्रयत्न करू. पुढचा चेंडू हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 53 या आकड्यावर नोंद पोहोचलेली आहे. यस काय झालं, यस 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडून आलेला आहे. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे जसं पंचांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे. चेंडूला पटवलेला मिडॉन चेंडू तो लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक दक्ष होता. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 55 आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. पुढचा चेंडू गीतेशाचा, पुन्हा एकदा चेंडूला मिडॉनच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरिता खणखणी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 59. शेवटचा चेंडू नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स. चेंडूला सोडून दिलेला आहे. कसोटी क्रिकेट प्रमाणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 60. अशी धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. हुक केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष होता. धावबादची संधी निर्माण झाली होती. 2 धावा पूर्ण केल्या बॅटरने. अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडलेल्या धावपलका 62 आणि आता 63 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी श्री कला एंटरप्राइजेस संघाला. पहिला काय स्वागत करताना प्रोटोकॉल नुसार टाकले का? हो मी काय प्रोटोकॉल नुसार केले का? 63 टार्गेट आहे. 63 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल. 63 ला विन.
तत्पूर्वी आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम राकेश काथोड म्हात्रे यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनोद भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. राकेश काथोड म्हात्रे यांना आम्ही सन्मानित करणार आहोत DPL 2025 च्या माध्यमातून. मान्यवरांचा हा शुभ सन्मान केला जात आहे. राकेश काथोड पाटील 40+ जय कालिका माता कालबार या संघामधील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत कालवार देवानंद मणिलाल म्हात्रे यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा मी विनोद भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. त्यांना देखील DPL डुंगे प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. ही माईची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल आणि त्याचबरोबर हे तुळशीचं रोपट जे 100% ऑक्सिजन देणारं झाड आहे. पूजनीय वनस्पती भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतोय तुळशीचं रोपट देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर उद्योजपती नरोत्तम देवराज पाटील डुंगेगाव यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. धनाजी पाटील यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. उद्योजपती डुंगेगाव भिवंडी नरोत्तम देवराज पाटील यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सुनील भालचंद्र पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. सुनील भालचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. सुनील भालचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. 40+ चे चांगले क्रिकेटर आहेत यस त्यांना देखील सन्मान. त्यानंतर पंकज पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. पंकज पाटील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अंपायर मॅच ऑन करायचे आहे. तत्पूर्वी टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील टॉस बॉक्स मध्ये. जय श्रीराम एंटरप्राइजेस आणि सान्वी मंडप डेकोरेटर्स. सान्वी मंडप डेकोरेटर्स संघ कर्णधार आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे आजचे प्रमुख मान्यवर राकेश काथोड म्हात्रे आणि देवानंद मणिलाल म्हात्रे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचंय. आपल्या उपस्थितीमध्ये हे आम्ही नाणेफेक संपन्न करणार आहोत.
चला जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार तसेच सानवी मंडप डेकोरेटर्स संघ कर्णधार दिलीप पाटील यांना विनंती करतो आपण पुढे या. दिलीप पाटील कालवार ग्रामपंचायत कमिटी येथे उपस्थित झालेल्या त्यांचं खूप खूप मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सरपंच उपसरपंच सदस्य आजी माजी सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सानवी मंडप डेकोरेटर्स आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. टॉस बॉक्स भावपूर्ण श्रद्धांजली देणारा स्वर्गीय मोतीराम शेठ इंदर पाटील, स्वर्गीय चंद्रकांत पाटील, स्वर्गीय दत्तात्रय पाटील आणि हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला राकेश मोतीराम पाटील डोंगेगावचे पोलीस पाटील. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. दिले ना त्यांच्याकडे तुमचंच कोणतरी घेऊन गेला मान्यवराचे टाकून ना हो. टॉस केली जात आहे या दोन संघांमध्ये. जय श्रीराम एंटरप्राइजेस संघ कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळणार आहोत. 63 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघितली. सुरेंद्र बाद झाला, त्यानंतर घनश्याम आणि दीपेशची जोडी आपल्या बघायला मिळते. फक्त 2 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करते, चिप केलेल्या चेंडूला मिडॉपला क्षेत्ररक्षक दक्ष होता. सॉफ्ट डिसमिसल, दीपेश बाद होते. अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला बघायला मिळतोय. 2 बाद 2 अशी स्थिती श्री कला एंटरप्राइजेसच्या संघाची. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. प्रशांतकडे चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. शेवटचा चेंडू आहे. PP1 पॉवर प्ले नंबर 1 चे षटक प्रगती पथावर. षटक झालं का? यस, म्हणजे 40+ चे खेळाडू हे ऑल आउट झालेले आहेत असे पंच आम्हाला सांगताना. ओव्हर कशी काय केली मग आता डॉट बॉल करते त्याने ओव्हर फिनिश केली. मग चला कुठल्या प्रकारचा वेल दौडू नका प्लीज, मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने. वेल दौडू नका, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणि सूर्यप्रकाशामध्येच ही स्पर्धा कव्हर करायची आहे. या अनुषंगाने विनंती करतोय. एक दिवसीय स्पर्धा आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स जुंगे आयोजित डुंगे प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांमध्ये
डोंगेगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच कालवार गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य आपण इथे उपस्थित झाला असेल तर आयोजकांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे DPL 2025 मध्ये. हर्ष पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले आणि 2 विकेट मिळून दिले गोलंदाज अशोक याने. अजून 4 षटकांमध्ये जवळजवळ 61 धावा कुठून काढाव्या लागतील म्हणजे 24 चेंडू आणि 61 धावा पार कराव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. अंधाधुंद बॅट चाललेली होती. चेंडू अगदी बघितला तर धीमा बाउन्सर चेंडू टाकला होता गोलंदाज हर्ष याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. हर्षकडे देखील भन्नाट वेग आहे. चांगली गोलंदाजी त्याने देखील सादर केली आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. हर्ष षटकातील पुढचा चेंडू. चिपकेला फक्त हलक्यात आणि चेंडूला क्षेत्ररक्षक पक्ष होता रिंग मध्ये. ऑफ साइडला एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 3 या आकड्यावर. तीन धावा फक्त धावपलकावर जोडल्या गेलेल्या आणि 2 गडी बाद झालेल्या आहेत. बिकट स्थिती सध्या बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेसच्या संघाची. कोणाला तरी संकट मोचक बनावं लागेल. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतने पूर्णपणे बीट झालेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न फुटवर बघायला मिळत नाही. धावा स्थिर धावपलकावर फक्त आणि फक्त 3. अजून भरपूर लांबचा पल्ला पार करायचा आहे. 21 चेंडू आणि 60 धावा पूर्ण कराव्या लागतील. हुक केलेल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये यश झेपावतोय. हो दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. प्रशांत सारखा महत्वाचा मोहरा बाद करण्यामध्ये यश आलेला आहे गोलंदाज हर्षला. अजून एक झटका. 3 गडी बाद झालेल्या धावा फक्त धावपलकावर 3. खराब स्थिती बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाची. संघाचे ट्रम्प कार्ड आता मैदानाच्या आतमध्ये जाताना ओमकार पाटील. एक महत्वाचा खेळाडू आहे ओमकार. नाव खूप मोठं आहे पण कामगिरी कशी करतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ओमकार सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय हर्ष. चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र फ्रीडम दिलं जात नाही मोठापटका खेळण्यासाठी. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील. हो तिथे काय घडलंय. अजून एक गडी बाद होते धावबाद स्वरूपामध्ये. हाराकिरी फलंदाजी मध्ये बघायला मिळते आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या श्री कला एंटरप्राइजेस संघाला 4 बाद 3 अशी स्थिती. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. घनश्याम आत्ताच धावबाद स्वरूपामध्ये बाद होताना आपण बघितला. खराब स्थिती आहे. मुश्किल कंडिशन आहे. इथून कोणाला तरी आता हिरो बनावं लागेल. महत्वाची जोडी खेळपट्टीवर. न्यू बॅटर स्वप्नील पाटील गोलंदाजी खूप छान केली. 3 धावा देत 3 गडी बाद केले होते. फलंदाजी मध्ये देखील चांगली चुणूक त्याला दाखवावी लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे. मुसीबत में खडा भाई सबसे बडा. मुश्किल कंडिशन मधून आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का. स्वप्नीलवर खूप आता नजरा असतील संघातील खेळाडूंच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या. होप्स तो पूर्ण करणार का. आपल्या संघाला विजय मिळून देईल का. स्वप्नील एक महत्वाचा खेळाडू आहे संघाचा. शेवटचा चेंडू सेकंड ओव्हर मधील. संघ खूप पिछाडीवर बघायला मिळतोय श्री कला एंटरप्राइजेस. अजून 60 धावा बनवावे लागतील. सिंगल डबलने आता काम चालणार नाही.
हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल. सफल झाला होता आणि त्रिफलाचीत बाद होतोय स्वप्नील. स्वप्नील आला आणि लगेच तंबू मध्ये माघारी जाताना स्वप्नीलला आपण पाहतोय. अजून एक झटका. 5 बाद सध्या स्थिती बघायला मिळते ती फक्त आणि फक्त 3. दयनीय स्थिती, बिकट अवस्था श्री कला एंटरप्राइजेस संघाची बघायला मिळते. 2 गुणांची आता कमाई कोण करणार? सध्या तरी अश्विनी एंटरप्राइजेस जबरदस्त कामगिरी करताना सुरुवातीला बॅटिंग मध्ये लाजवाब खेळ सादर केला. आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील A1 दर्जाचे त्यांचं बघायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक फक्त आणि फक्त 3 गडी बाद झाले 5. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये जाते. यंग स्टार खेळाडू आहे. डुंगेगावचे मॉडेल देखील आहेत ते. आणि आता सर्वेश पाटीलला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वर 3ऱ्या षटकासाठी. इथून आता हवाई फायर करावा लागेल. 60 धावांची अजून आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक आहेत. ओमकार 20च्या सरासरीने 20च्या एव्हरेजने ह्या धावा कुठून काढाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. सोपं काम नाही, पण इथून आता षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल विजय जर मिळवायचा असेल तर. सर्वेश तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर 4 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. व्हाईटची खून केली पंचांनी. अतिरिक्त धावफलकावर जोडली गेली. निश्चितच आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सर्वेश. वाढव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. सातत्याने फलंदाज बीट होताना, धाबांसाठी खूप झगडताना, स्ट्रगल करताना श्री कला एंटरप्राइजेस संघ पूर्णपणे पिछाडीवर बॅकफुटवर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वेश तयार होतो बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑन द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी. ओमकारला अक्षरशः खेळपट्टीवर थांबवलंय. जखडून ठेवलेल्या धावांसाठी. धावा कायम धावफलकावर फक्त आणि फक्त 4 वरच धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या मंदावली 4 अंकावर. धावांचा दुष्काळ पडलेला आहे. अजून एक वेगवान चेंडू त्रिफलापात. ओमकार देखील आता मैदान सोडताना आपल्याला बघायला मिळतोय. 5वा झटका. 6वा गडी बाद झालेला आहे. प्रथम पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. यंग स्टार खेळाडू आहे. युवा नवोदित हा खेळाडू. दोन्ही बंधू आता खेळपट्टीवर. रायझिंग स्टार आहे. यस, दोन बंधू आता विजय मिळून देतील का आपल्या संघाला? अनेक साऱ्या जोड्या आपण बघितल्या इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये. सध्याच्या घडीला IPL मध्ये कृणाल पांडे आणि हार्दिक पांडे ही जोडी खूप फेमस, चांगली कामगिरी करताना बघायला मिळते. सर्वेश पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडूला येऊ दिलं बॅटवर. चेंडू तो मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावला. तो चेंडूवर फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही जास्त नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर फक्त आणि फक्त 5. एकतर्फी सामना बघायला मिळतोय की काय असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुढचा चेंडू सर्वेशाचा. राईट आर्म ऑन द विकेट. ओ डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा खराब चेंडू होता. पंचांनी वाईटची खून केली. एक धाव धावफलकावर आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना 6 या अंकावर. खराब प्रदर्शन बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाकडून. प्रतिकार केला जात नाही. चेंडू लॉंग ऑन लावतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव.
फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काय अधिक नाही. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील धावा धावपलकावर स्थिर आहेत 7. गडी बाद झाल्यात 6. धावा 7, गडी बाद झाल्यात 6. पुढचा चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडणार आहोत. सिंगलने धाव संख्या आता पुढे जाईल 8. खूप लांब लचक षटक बघायला मिळतं सर्वेशाचं. सर्वेचं हे वैशिष्ट्य आहे बघा. सर्वे जेव्हा जेव्हा मग रेग्युलर फॉर्मॅट असो किंवा अंडर-19 अंडर-20 देखील खूप क्रिकेट खेळलेलं आहे. सर्वेश पंचांचा इशारा येतो. पायचीत बाद. व्हाईट बॉल जास्त टाकताना सर्वेशला किती गोल आपण बघितलेला आहे. बाद होतोय बॅटर मयूर. प्रथम बाद झालेला आहे. दुर्वेश न्यू बॅटर. 7 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 8. मोठ्या फरकाने आता विजयाकडे अग्रेसर होताना टीम बघायला मिळते. बॅटिंग खूप लाजवाब केली अश्विनी एंटरप्राइजेस संघाने. आता गोलंदाजी देखील धारधार त्यांची बघायला मिळते. अजून 55 धावा इथून बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक. आर्य न्यू बॉलर. जवळजवळ अतिशय कठीण काम आहे. 12 चेंडू आणि 55 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपण दूरदर्शन सेटवर टेलिव्हिजन सेटवर हायलाइट क्रिकेट पाहतोय तशा प्रकारचा हायलाइट क्रिकेट आता इथून सादर करावा लागेल. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम बघायला मिळते अश्विनी एंटरप्राइजेस. 2 गुणांची कमाई करण्याच्या मार्गावर. 2 अंक कोण प्राप्त करणार. आर्य. चेंडू मात्र निश्चितच स्वेर आहे. पंचांनी व्हाईटचा इशारा केला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 9. खूपच संघर्ष सुरू आहे धावांसाठी. अतिरिक्त धावा जास्त आलेल्या आहेत. बॅट मधून धावा कमी आलेल्या आहेत. पुढचा चेंडू हर्षचा. आर्य हा गोलंदाज आहे. अजून एक व्हाईट बॉल. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आर्यचा बघायला मिळतोय. खराब गोलंदाजी. 10 धावा या धावपलकावर आहेत. त्यामध्ये 6 अतिरिक्त धावा. वेलकम विजय भगत. आपलं हार्दिक स्वागत आहे. विजय भगत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. त्यांचे सुपुत्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय आर्य भगत. पुढचा चेंडू. खूप चांगला चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू बघा. पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वलन घेणारा कट झाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा काय में धावपलकावर 10. एक आगली वेगळी गोलंदाजी शैली बघायला मिळते. डावखुरा गोलंदाज आर्य भगत तयार होते बॉलिंग मार्गवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्लीन बॉल. दांडी गोल. अजून एक गडी बाद होतोय. धक्के पे धक्का दे धक्का आला तो चालला अशी स्थिती बघायला मिळते सध्या. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना बघायला मिळतात श्रीकला एंटरप्राइजेसच्या संघाचे. न्यू बॅटर रोहित पाटील. 8 गडी बाद झालेले आहेत. अवघ्या 10 धावा. म्हणजे सर्वांना बॅटिंग मिळेल असं वाटते. सगळे खुश होतील. कोणी नाराज होणार नाही. 8 बाद 10 अशी स्थिती बघायला मिळते तिसरी कला एंटरप्राइजेस संघाची.
सर्व षटक खेळणार का संघ, हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अजून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 विकेट आता राहिलेल्या आहेत. फक्त हलक्यात आणि खेळून काढले चेंडूला. चेंडू झाला कव्हर पॉइंट मधून सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल. एक तर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. धावसंख्या खूप उशिरानंतर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 8 बाद 11. आर्य पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. हे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. वेल टेकन कॅच. चांगला झेल टिपला प्रणय पाटील याने. अजून एक गडी बाद होतोय. 9वा झटका. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा शेपूट रुद्राक्ष. फलंदाज ढेर झालेले आहेत. खराब प्रदर्शन बघायला मिळते श्री कला एंटरप्राइजेस संघाचं. पुढचा चेंडू. आर्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो अपिस्ट्रोसा फटका खेळला होता. फ्लिकच्या अंदाजाने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक यश कडून चूक झाली. चेंडू हळूहळू सीमारेषेकडे जात होता पण चेंडू अडवण्यामध्ये यश आला. तोपर्यंत वेळ होती बॅटर्सकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 13. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. यस षटक समाप्त झालेलं नाही कारण या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल देखील टाकलेले आहेत. आर्य देखील लांब लचक गोलंदाजी करतोय. चेंडूला लाफ्ट केलेला आहे. चेंडू त्याला मिड विकेट कडे. 1 धाव पूर्ण केली. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलकावर 14. गडी बाद झालेले आहेत 9. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. शेवटची विकेट कोण मिळून देईल आपल्या संघाला बघूया. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज प्रणय पाटील. प्रणय पाटीलने एक अप्रतिम झेल टिपला होता. बघूया आता गोलंदाजी मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. ओ चेंडूला लाफ्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. पंचांचा 6 धावांचा इशारा तो षटकार. खूप उशीर झालेला आहे. इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्यांची आवश्यकता होती पण ते फटके आलेले नाहीत. त्याने आता मात्र विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकाराला रुद्राक्षच्या बॅट मधून धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 20. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 चौथी धाव पूर्ण केली. बॅटर रुद्राक्ष याने. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 21. या आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. जय श्रीराम एंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. उलटा चेंडू. ओ चेंडू हातामधून निसटला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. मौका भी दिया और छक्का भी दिया. वहां पर फिल्डर पे यश त्याने चूक केली. चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलक 27. पुन्हा एकदा सज्ज होते प्रणय बॉलिंग मार्कवर. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू त्याला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल. आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका लीडिंग एज. आणि अशा प्रकारे सर्व गडी बाद ऑल आउट होते संघ श्री कला एंटरप्राइजेस.
चला बरं टीम उतरा पटापट पण आहे ते बोची मॅच आहे मॅन ऑफ द मॅच कोण वो खेळणार आहे ना नाही मॅन ऑफ द मॅच कोण मॅन ऑफ द बघा ना ते 3 विकेट सर्वे मॅन ऑफ द मॅच सर्वेश नाही सर्वेला नाही द्यावाजी पण तू आता कार पेन सपोर्ट कोण त्यांचा मॅन ऑफ द मॅच कोणाकडून एकच आहे ना हां नाही 3 मॅन ऑफ द मॅच जयेश बोर टोपी मोबाईल कलिंगड ट्रॉफी ट्रॉफी नाही ट्रॉफी म्हणा ना सत्ता कुठं मॅन ऑफ द सिरीज टाकले ट्रॉफी चालू गाडी दोन ते तीन खेळाडू मॅन ऑफ द मॅचच्या रेस मध्ये होते पण आम्ही खरोखरच सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत अशोक ज्याने खूप भेदक गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये सामनावीराची ट्रॉफी दत्ता वसंत भगत यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे तसेच जयेश वसंत भोईर यांच्याकडून खास कॅप आहे टोपी सचिन पाटील यांच्याकडून वॉटरमेलन कलिंगड प्रशांत विश्वनाथ पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंक असे 4 पुरस्कार आम्ही देणार आहोत तर सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे अशोक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच अशोक पाटील आपण या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्याने आम्हाला स्पेशल टोपी स्पॉन्सर केलेली आहे आदेश पाटील यांना विनंती करते ही टोपी आई एकविरा मातेची टोपी द्यायची आहे आणि त्यानंतर टोपी आपण प्रदान करून यायची आहे कोल्ड्रिंक जो आम्हाला प्रशांत विश्वनाथ पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे त्यानंतर कलिंगड गर्मी में ठंडी का एहसास ठंडा ठंडा कुलकुल कलिंगड दिला जात आहे
मंगेश भगत, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यानंतर समालोचन करण्यासाठी युवा समालोचक आहेत विशाल पाटील. थँक्यू सो मच.